श्रोते हो, कधी आपल्याला असा अनुभव आलाय का की अंगाला खाज येते, तुम्ही ॲलर्जीची गोळी खाल्ली तेवढा पुरता तुमची खाज कमी होते, पुन्हा खाज यायला सुरुवात होते, किंवा महिनोन-महिने वर्षानुवर्षे तुम्ही खाजेची गोळी खाताय पण तुमची ॲलर्जी काही बरी होतच नाहीये. कारण या ठिकाणी तुम्ही फक्त खाज कमी करणारी औषधं घेताय. ही लाक्षणिक चिकित्सा आहे. तुम्हाला अंगाला खाज येणं, त्वचेवर ॲलर्जी येणं याच्याशी संबंधित बिघाड हे तुमच्या शरीरात झालेले आहेत. हे बिघाड समजून घेऊन त्याच्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट केली तरीही तुमच्या त्वचेची ॲलर्जी कायमची बरी व्हायला मदत होऊ शकेल. याच अनुषंगाने सोरायसिस, एक्झिमा, लायकेन प्लॅनस, वारंवार होणारी स्किनची ॲलर्जी, शीतपित्त या विकारांच्या बाबतीत पेशंटला अनुभव येत असतो की ते औषध घेत आहेत तोपर्यंत त्यांची लक्षणं कमी होतात. औषधं थोडी बंद केली किंवा बाहेरून लावायचे क्रीम्स बंद केले की आजार पुन्हा उद्भवतो, किंबहुना वाढलेला देखील दिसून येतो. याच्या मागे जर बघितलं तर याच्याशी निगडीत बिघाड हे तुमच्या शरीरात झालेले असतात. तुमच्या शरीरात दोष वाढलेले असतात आणि ते तुमच्या रक्तधातूत संचित होतात, रक्तामध्ये त्यांना दृष्टी निर्माण करतात. तेव्हा रक्तातल्या या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. तर नाडी परीक्षेद्वारे तुमच्या या लक्षणांमागील आणि तुमच्या आजारांमागील मूळ कारण समजून घेऊन जर ट्रीटमेंट केली, रिसर्च बेस्ड मेडिसिन जर वापरली तर डेफिनेटली तुमचे हे सोरायसिस, एक्झिमा, लायकेन प्लॅनस, वारंवार होणारे त्वचेच्या ॲलर्जीज कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकेल. येत्या शुक्रवारी 12 डिसेंबरला मी सोलापूरमध्ये येणार आहे. सोलापूरमध्ये माझं क्लिनिकचा डिटेल ऍड्रेस खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि अपॉइंटमेंटसाठी नंबर देखील दिलेला आहे. तर नाडी परीक्षेसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क साधून जरूर अपॉइंटमेंट घ्या.